निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तसेच उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रेरणेने तसेच त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जयबाबाजी भक्त परिवाराच्या वतीने भव्य नाशिक ग्रामीण देवाली मतदान 2024 भक्त फेरी काढण्यात आली। देवाली परिसरात ही प्रचार रॅली काढण्यात आली। या फेरी दरम्यान स्वामी शांतिगिरी महाराजांचे ठिकठिकाणी नागरिकांच्या वतीने स्वागत करण्यात आले। याबाबत श्री श्री 1008 स्वामी शांतिगिरी महाराज यांनी रॅली मागची भूमिका नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केली। जगद्गुरू जनार्दन महाराज यांच्या सर्व भारत मातेच्या आणि बरोबर वंदन करून त्यांनी बाबाला आनंद वाटला। तुम्ही असा अधिष्ठानी आमच्या गावाला नेवाल्याने तयार केला असून की ज्यांच्या श्रद्धा या जोडलेल्या आहेत आणि या भैरवनाथाच्या कृपेने आणि साधू संतांच्या आशीर्वादाने निश्चित बघा यांच्या भविष्यात ज्या मनोकामना असतील यांच्या या बाबाजी बाबा पूर्ण करतील। कारण लढा राष्ट्रहिताचा संघर्ष शुद्ध राजकारणाचा चांगलेच माणसं राजकारणात आले पाहिजे काय आणि आपण काय विचार केलेला आहे राजकारणाचे चांगल्याच माणसाचं काम आहे। कारण काय याचा राजाचा ताप राजा याचा राजा असं तशी प्रकार असते। आपल्याला काय करायचं आहे जसं करायच्या कारभारी तुम्ही चांगले असले ठीक आहे तर ते घर बरोबर त्याची प्रगती घराचा कारभार बिघडेल असला व्यसनी असला की ते घर लयाला जातं आणि त्या दृष्टीकोनाने आम्ही सर्व विचार करतील आणि निश्चित बघा बाबांच्या बाजूला बनवून देतील आणि एक आदर्श घडवतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखे विचार जोडून आपलं नाव काही उज्ज्वल करतील। जय बाबाजी जय भैरव। जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी यांचे उत्तराधिकारी परमपूज्य 1008 शांतिगिरीजी महाराज नाशिक लोकसभा मतून उमेदवारी करतात। राजकारणाची शुद्धीकरणाच्या दृष्टिकोनातून ते उमेदवारी करतात, पण आम्ही आज त्यांच्या बरोबर आहे आणि असा प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळतोय। कारण जसं एमपी मध्ये एक योगीराज मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी राम मंदिर बांधलं, तसंच इकडे हनुमान मंदिराच्या दृष्टिकोनातून हनुमानाचीच विचार एक संन्यासी इथं निवडून यावा आणि या परिसराचा विकास व्हावा म्हणून आमच्या लोकांनी निर्णय घेतला। आतापर्यंत 17 वेळा एक लोकसभा मतदारसंघ निवडणूक झाल्या, पण आपण निवडून दिलं। मला ह्या टायमाला साधूला निवडून आणि साधूला भागाचा विकास आहे हीच आमच्या मतदारांची इच्छा आहे आणि ती इच्छा मतदार पुरे। कारण आम्ही सिन्नर मध्ये गेलो प्रतिसाद आहे, इगतपूरला प्रतिसाद देवळाली सुद्धा त्याचा प्रतिसाद आहे, मला सुद्धा वेगवेगळे मारून आमदार केला अशी मी आज या प्रसंगाही देतो। बाबाजी 100% खासदार व्हायची काही शंका नाही। मला बोल वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।